मी सर्वप्रथम व्यासपीठावरच्या शिवसेना भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन। विशेषतः निलेशजी तुम्हाला धन्यवाद देईन। ही सभा 24 तासातली आहे, त्याच्यामुळं साहेबांवर तर प्रेम नक्की महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे, परंतु ज्या ताकदीनं तुम्ही ही सभा सर्वांनी मिळून घेतली त्याबद्दल या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आपले देखील मनापासून आभार मानतो। आणि मगाशी तुम्ही असा उल्लेख केलात की 22-27 वर्ष ही जिल्हा परिषद राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालली। आजचा सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर, तुमचं भाषण ऐकल्यानंतर, नितेशजींचं भाषण ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे की पुढची 5 वर्ष देखील राणे साहेबांच्याच नेतृत्वाखाली महायुतीची जिल्हा परिषद ही अतिशय पारदर्शकपणाने सिंधुदुर्गामध्ये काम करेल। पंचायत समिती 100 आहेत, 50 जिल्हा परिषद आहेत। महाराष्ट्रातलं खरं रेकॉर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलंय। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बिनविरोध जर कुठे झाले असतील तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेत, आणि म्हणून त्यासाठी देखील व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचे त्यांचा एक सहकारी म्हणून मी आभार मानतो। आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना दीपक भाई सारखे मला सांगायचे, साहेब की सिंधुदुर्गामध्ये काहीतरी प्रकल्प आणा, सिंधुदुर्गामध्ये काहीतरी प्रकल्प आणा, पण 3-3.5 वर्ष आम्हाला यश आलं नाही। परंतु आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दावोसला गेल्यानंतर या कोकणामध्ये 3,93,000 कोटीचे प्रकल्प आणण्याचा संकल्प आम्ही केला, आणि त्याच्यातला 4,500 कोटीचा एक प्रकल्प हा सिंधुदुर्गामध्ये आणण्याचा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतलेला आहे। आडाळी MIDC जी ऑलरेडी पूर्वीच मंजूर झालेली होती, त्याच्याबद्दल देखील नितेशचे काही गैरसमज झाले। तिथं काय आपण गोल्फचं ग्राउंड करतोय, त्याच्यानंतर तिथले आपण MIDC करत नाही, परंतु त्यावेळी देखील मी निलेशजींच्या नेतृत्वाखाली असं सांगितलं होतं। माझ्या माहितीप्रमाणे संजू परब त्या संपूर्ण परिसरामध्ये गेले होते आणि दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली सांगितलं की MIDC ची जी जागा प्रकल्पासाठी दिलेली आहे तिथे प्रकल्पच उभारला जाईल, तिथे कुठच्याही खेळाचं मैदान उभारलं जाणार नाही। परंतु जो गोल्फ आपण स्टेडियम जे करतोय ती सगळी जागा सोडून करतोय, जी उंच सखल जागा आहे त्याच्यामध्ये आपण ते गोल्फ स्टेडियम करण्याचा निर्णय घेतलाय। याचं कारण असं आहे की राणे साहेबांच्याच नेतृत्वाखाली राणेसाहेब मुख्यमंत्री असताना हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रस्थापित झाला, आणि गोव्याला येणारे पर्यटक आणि सिंधुदुर्गमध्ये येणारे पर्यटक आणि गोव्यामध्ये येणारे उद्योजक यांच्यासाठी अतिशय चांगली सुविधा असावी म्हणून तो आपण प्रयत्न केला होता। पण तो देखील गैरसमज मी दूर करतो। तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही पाऊल MIDC पुढे टाकणार नाही, हा माझा उद्योग मंत्री या नात्यानं 100% सिंधुदुर्गातल्या जनतेला शब्द आहे। आणि साहेब, आपण ज्यावेळी व्यासपीठावर आला कदाचित अनेकांना वाटलं असेल की मी आणि निलेश राणे साहेब व्यासपीठावर गप्पा मारतोय, पण त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली। साहेब, आपल्याला आठवत असेल की आपण राज्याचे मुख्यमंत्री होता आणि देशात पहिल्यांदा देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये आपल्याच MIDC सारखी अनेक खाती आहेत, पण कुठच्याही खात्यामध्ये असं घडलं नाही। ते महाराष्ट्राच्या माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना घडलं, ते म्हणजे MIDC मार्फत आम्ही उद्योगाला पूरक अशी स्किल सेंटर उभारली। मग अहमदनगरला आम्ही उभारलं, छत्रपती संभाजीनगरला उभारलं, तर ते निलेश राणे आज मला सांगत होते की पालकमंत्र्यांना सांगून आम्ही 1 ते 1.5 एकर जागा देऊ। मी आज आपल्याला शब्द देतो की आज सिंधुदुर्गाच्या उद्योगाला चालना देण्यासाठी MIDC कडनं इथे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं स्किल सेंटर आम्ही नक्की उभं करू, कारण शेवटी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटनावर जर आपल्याला उद्योग आणायचे असतील तर त्या बाबतीमध्ये देखील ट्रेनिंग आपल्या इथल्या मुलींना द्यावं लागेल, आणि त्यासाठी तो देखील उपक्रम आपण नक्की सिंधुदुर्गामध्ये राबवू। आज 100% साहेब, मला देखील खात्री आहे, मी देखील तसं बघायला गेलो तर माझी जन्मभूमी वेंगुर्ला आहे, कर्मभूमी रत्नागिरी आहे। मला पूर्ण विश्वास आहे की राणे साहेबांनी पुढाकार घेऊन, नितेशजी तुम्ही पुढाकार घेऊन, दीपक भाई असतील, निलेशजी असतील, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती घडवली। अनेकांच्या कदाचित जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांच्या मनामध्ये शंका अशी असेल की जिल्हा परिषद नक्की कोणाची येणार। मी सुरुवातीलाच सांगितलं ही जिल्हा परिषद राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचीच असणार, आणि तिथे जे सगळे येणारे जिल्हा परिषद सदस्य आहेत, तिथे जे येणारे सगळे पंचायत समितीचे सदस्य आहेत, ते फक्त आणि फक्त राणे साहेबांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करतील, हा माझ्यासारख्याला देखील विश्वास आहे। आणि म्हणून तुम्ही सगळे ज्या ताकदीनं काम करताय अशी ताकद आम्हाला देखील रत्नागिरीत घेण्याची, आता सगळं बघितल्यानंतर आमची पण युती आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु ज्या ताकदीनं तुम्ही सगळे काम करताय याला कोणाचीही नजर लागू नये एवढंच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो।
पुन्हा एकदा तुमच्या विजयासाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.